सो जस्ट प्लीज कन्फर्म करा. मी स्क्रीन शेअर करतोय. तुमच्या साईडला दिसतीये का एकदा कन्फर्म करा. दिसत असेल नसेल लगेच मला सांगा. हा, ओके, चालेल चालेल, थँक्यू. ओके. सो वी गोना बी स्टार्ट टुडे ॲज अ विथ हुक्स. त्यापैकी आपण एक पार्ट कव्हर करून झालाय ऑलरेडी. व्ह्यूज स्टेट्स नावाचा, कालच्या सेशन पर्यंत किंवा कालच्या सेशनच्या अगोदर पर्यंत. ठीक आहे. बेसिकली सध्याच्या सिच्युएशनला जर आपण कन्सिडर केलं की बाबा वेब हुक्स किंवा जो यूज स्टेट्स नावाच्या ज्या कॉन्सेप्ट होत्या, ह्या रिॲक्ट जेएस मध्ये पहिल्यापासून होत्या का? जसं रिॲक्ट जेएस सुरुवात झालं, डेव्हलप झालं किंवा रिॲक्ट जेएस जेव्हापासून मार्केटला आलं तेव्हापासून म्हणतोय आपण. सर असं काही नाहीये. ओके. रिॲक्ट जेएस मध्ये सुरुवातीपासून वेब हुक्स नव्हते. पहिला पार्ट. रिॲक्ट जेएस व्हर्जन 16 समथिंग, 16 पॉइंट समथिंग काहीतरी मध्ये ते, किंवा 16च कन्सिडर करूया आपण प्रिफेबली. व्हर्जन 16 मध्ये वेब हुक्स ऍड झाले. ओके. आता वेब हुक्सचं काम काय आहे? बेसिकली आपण नुसतं वेब हुक्स म्हणण्यापेक्षा त्याला सिम्पली हुक्स म्हणूया. HOOKS, हुक्स. हुक्सचं काम काय आहे? तर तुमच्या कोणत्याही कॉम्पोनंटला किंवा पर्टिक्युलरली मी शब्द वापरेल त्यासाठी फंक्शनल कॉम्पोनंटला. ठीक आहे. फंक्शनल कॉम्पोनंट आठवण लक्षात ठेवा, मी शब्द जो वापरतोय तो फंक्शनल कॉम्पोनंट. कोणत्याही फंक्शनल कॉम्पोनंटला त्याचा डाटा हा स्टोअर करता आला पाहिजे, दुसऱ्या कॉम्पोनंटला ऍक्सेस करता आला पाहिजे. ओके. आणि दुसऱ्या कॉम्पोनंटलाच नाही तर रिॲक्ट जेएस मध्ये कोणतेही एखादं फीचर असेल, ते न्यूली क्रिएटेड असेल किंवा थर्ड पार्टी असेल, तर त्या फीचरला ते इझिली ऍक्सेस व्हायला पाहिजे. काय काय? तर त्याची स्टेट, त्याचे फीचर्स इन द सेन्स त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. जसं प्रॉपर्टीज मध्ये आपण प्रॉप्स नावाचा पार्ट घेतला परवाच्या दिवसापर्यंत, कालच्या दिवसापर्यंत. ओके. त्याच्यानंतर त्याचे काही इन्फॉर्मेशन असेल, त्याचं व्हेरिएबलचं नाव झालं, त्याचा डाटा झाला, त्याचा कलर झाला, त्याचा मार्जिन झालं. अशा काही प्रॉपर्टीज आहे म्हणून आपण UI साठीशी रिलेटेड किंवा डेटाबेसशी रिलेटेड किंवा डायनॅमिक्स रिलेटेड. तो डाटा सगळं काय असला पाहिजे, थ्रू आउट द ऍप्लिकेशन आपलं इझिली ऍक्सेसिबल असला पाहिजे. ओके. सिम्पली इथपर्यंत लक्षात आलं. बट ह्याच एका मेन गोष्टीमुळे क्लास कॉम्पोनंट जे होते, म्हणजे जे पहिल्यापासून क्लास कॉम्पोनंट जे अस्तित्वात होते, अजूनही आहेत. अजून काही क्लास कॉम्पोनंट रिमूव्ह नाही केले ऑर्गनायझेशनने किंवा डेव्हलपर कम्युनिटीजने रिॲक्ट जेएस मध्ये. बट रिॲक्ट जेएस मध्ये आता क्लास कॉम्पोनंटचा वापर त्याप्रमाणे कमी कमी होत गेलाय. लक्षात घ्या. म्हणजे जेवढा वापर पहिल्यांदा व्हायचा, जोपर्यंत हुक्स नव्हते त्यामध्ये तोपर्यंत. जेव्हापासून हुक्स इंट्रोड्यूस झाले, तर फंक्शनल कॉम्पोनंट मध्ये काय होतं, त्याचा यूज जास्त होतो, त्याला फिजिबिलिटी जास्त मिळते, ऍक्सेसिबिलिटी. तर ह्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे, वेब हुक्स मध्ये आल्यामुळं क्लास कॉम्पोनंटचा यूज कमी झाला. आपण असं म्हणत नाहीये की रिड्यूस झालं किंवा टोटली ते वापरतच नाही कोणी, असं म्हणत नाहीये आपण. कमी झाला असा शब्द वापरतोय आपण. ओके. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉर्मल क्लास कॉम्पोनंट वापरू शकता. बट त्याचा जेवढा बेनिफिट मला फंक्शनल कॉम्पोनंट मध्ये आहे, तेवढे बेनिफिट नाही घेता येत तिकडे. ओके. वेब हुक्सचा यूज कुठपर्यंत? जोपर्यंत त्या कॉम्पोनंटची लाईफ सायकल आहे तोपर्यंत. मग ती काही पण असू शकते. ठीक आहे. लक्षात असू द्या, मी हुक्सचा वापर म्हणतोय पर्टिक्युलरली, तर तो कोणत्याही लाईफ सायकल मधून त्याच्या थ्रू आउट द लाईफ सायकल आपण एखाद्या कंपोनंटच्या ऍप्लिकेशनच्या फंडामेंटल एलिमेंटच्या जो काही एलिमेंट आपण क्रिएट करतो त्याच्या लाईफ सायकल थ्रू मी ती हुक्स वापरू शकतो. आणि हुक्स का वापरतात तर आपण बघितलंय, म्हणजे सांगितलं जस्ट डिफॉल्ट मध्ये. हुक्सचा यूज आपण जनरली करतो डाटा शेअर करण्यासाठी, इझिली ऍक्सेस होण्यासाठी, फीचर्स मध्ये डाटा मिळवण्यासाठी, रिॲक्टच्या कुठल्याही क्लास फंक्शनल कॉम्पोनंटच्या. ठीक आहे. पर्टिक्युलरली हुक्स फंक्शनल कॉम्पोनंट मध्ये वापरतात, हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचं एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. जसं फीचर वापरला आपण हुक्स यूज स्टेट मध्ये, डाटा नाव करायचा आहे, यूज करायचा आहे. तर याच्यात आपण गेटर सेटर वापरलं यूज स्टेट मध्ये, तर म्हणजे दुसरं दुसरं तिसरं काही नाही, हे गेटर सेटरच आहे. ठीक आहे. आणि मोस्टली बघा तुम्हाला जिथं दिसलं असेल, मी काल सांगायचं विसरून गेलो मागच्या सेशन मध्ये. इथे ना लाईनला बघा शेवटीला मी सेमिकोलनने एंड नाही केलं तरी चालतंय.
इथे केलंय, ठीक आहे. इथे नाही केलं तरी ठीक आहे. जे रिएक्ट जेएस वगैरे जो प्रकार म्हणतो आपण, याला लाईनला शेवटाला सेमीकोलन नाही दिला तरी देखील चालतं. बघा मी इथं काढून टाकतोय आणि सेव्ह करतोय. तरी मला कुठे एरर वगैरे थ्रो होत नाहीये. ते नॉर्मल वर्किंग करतं ते. ठीक आहे. त्यानंतर आपण काही फंक्शन्स वापरले होते. याला इव्हेंट्स म्हणतो आपण, ट्रिगर्स इव्हेंट्स. ठीक आहे. जसं की ऑन चेंज, ऑन टेक्स्ट चेंज, त्यानंतर ऑन सबमिट, त्यानंतर आपण बटनला वापरला होता ऑन क्लिक. मी काल एक ऑन क्लिक पण वापरून दाखवला तुम्हाला टेक्स्ट बॉक्स वरती. ठीक आहे. तर त्यापैकीच आपण काही आज घेणार आहेत सिंपल वाले स्टेट्सचा वापर करूनच पुन्हा ऑब्व्हियसली यूज स्टेट्सचा वापर करून. मी ते दाखवतो तुम्हाला कसं करायचं. डिफॉल्ट स्टेट कशी सेट करायची. एक एक्झाम्पल राहील. अर्थात असं काही नाही की एक्झाम्पल घेतलं म्हणजे कंडिशनली तसंच राहतं दरवेळेस. एक्झाम्पल राहतं. ठीक आहे. मी इथे एक कॉम्पोनंट बनवतोय. या कॉम्पोनंटला नाव देतोय बटन डेमो डॉट जेएस. आणि ऑब्व्हियसली मला फंक्शनल कॉम्पोनंट बनवायचा आहे. ठीक आहे. सो फंक्शनल कॉम्पोनंटच मला ऍड करावं लागेल. लक्षात असू द्या. सो मी इथे फंक्शनल बनवतोय. फंक्शन स्टार्ट पासूनच घेतो म्हणजे असं काही फरक पडणार नाही त्याला. आणि प्रत्येक आता एक्सपोर्ट डिफॉल्ट घेत राहतो. क्लासचं नाव जसं दिलं तसं बटन डेमो. ठीक आहे. त्यानंतर मला काय करायचं इथे एक कॉन्स्टंट व्हेरिएबल वापरायचा. कॉन्स्टंट डेटा टाईप नाही इथे काय असं काही. ठीक आहे. ते लक्षात घ्या. तर इथे मी काय करतोय गेटर सेटर सेट करतोय पहिल्यांदा. जसं की मला एखादा बटनला फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणूया बटनचा कलर, बटनच्या टेक्स्टचा कलर काहीतरी आपण सेट करू शकतो. अं, ठीक आहे. ट्राय करून बघू, काय हरकत नाहीये. बटनचा टेक्स्ट तर ठीक आहे, म्हणजे काही इश्यू नाही मला. बट पहिल्यांदा आपण नॉर्मल टेक्स्ट बघूया. ठीक आहे. ठीक आहे. सो मी तर कलर म्हणून सेट करतोय आणि नंतर असणार आपला सेट कलर. तर मला समजा माझा फेवरेट कलर मला माझा वाटतो म्हणून लिहितो मी. ठीक आहे. जसं की मला वाटतं मला माझा फेवरेट कलर जो आहे तो आहे पर्पल. तो बाय डिफॉल्ट पर्पल सेट राहील सेट राहील असं म्हणतोय मी. ठीक आहे. त्यानंतर मला काय करायचंय, रिटर्न करायचं एलिमेंट माझा. आणि काय काय ऍड करतो मी त्याच्यात, तर div ऍड करतोय. आता तुम्हाला जर प्रत्येक वेळेस div रिटर्न करायचं नसेल तर तुम्ही याला एम्प्टी पण पास करू शकता बरं का. हे हे असं पण चालतं. हं? हे लक्षात घ्या, हे असं पण चालतं. पण दिलं तर फार बरं. कळून जातं ना आपल्याला की काय div कोणता कुठे काय रिटर्न होते काय नाही. ठीक आहे. सपोज मी ते H3 लिहितोय. इथे लिहितोय मी कर्ली ब्रॅकेट्स. त्यामध्ये मी लिहितोय कलर इज वन ऑफ माय फेवरेट कलर. हा जो कलर आहे हा डायनेमिकली रेंडर होईल माझ्या. मग तो बाय डिफॉल्ट काय असणार आहे, पर्पल असणार आहे. आता रिएक्ट मला इम्पोर्ट करावं लागणार आहे. रिएक्ट इम्पोर्ट करायचं राहून गेलं आपलं. ठीक आहे. वरती इम्पोर्ट रिएक्ट करायचं राहिलं होतं. त्याचप्रमाणे यूज स्टेट पण मला सेट करावं लागणार आहे. मग कुठे, हे रिएक्ट मध्ये. ठीक आहे. चला कर्ली ब्रॅकेट मध्ये यूज स्टेट. आता इथे मला रिॲक्टची गरज नाहीये डायरेक्टली. मी तिथं काढून त्याला वापरलं ना वरती, तर ते टाकू शकतो. गरज नाही त्याची. येस. ठीक आहे. आता सेट कलर झालेला नाही वापरून आपला. आता सेट कलर मला वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे 4-5 बटन्स आहेत. एक बटन आहे सेल्फ क्लोजिंग ठेवू शकतो मी, नाही गरज नाही. ठीक आहे. ब्लू. आणि त्याच्यानंतर मी काय करेल, इथे ऑन क्लिक ठेवतो. टाईप जो आहे तो सिम्पल ठेवतो. टाईप मध्ये बटन टाईप ठेवतो. त्याचा सबमिट नाही ठेवत. बाय डिफॉल्ट तो सबमिट होतो ना तो बटन घेतला की फॉर्म एलिमेंट वगैरे वापरून. ठीक आहे. सो बटन. त्याच्यानंतर मला काय करायचं, याला ऑन क्लिक इव्हेंट हँडल द्यायचं आहे. किंवा जर ऑन क्लिक असेल तर एक लॅमडा फंक्शन एक्झिक्यूट करायचं त्याने. आणि काय करायचं, सेट कलर इव्हेंट जो आहे माझा, म्हणजे सेट कलर जो ऑब्जेक्ट आहे तो काय करायचा, ब्लू मध्ये सेट करायचा. जसं मी बटनला नाव दिलंय ब्लू, तर तो मग काय म्हणणार त्याला, ब्लू फेवरेट कलर झाला.
ठीक आहे. सिमिलरली दुसरा एक एलिमेंट, तिसरा एक एलिमेंट, चौथा एक एलिमेंट घेऊया. जसं की फेवरेट कलर वेगवेगळे असू शकतात. ब्लू, रेड, पर्पल पुन्हा घेऊया. त्यानंतर ऑरेंज. आता असं काही नाही, मी नाव म्हणून घेतोय सती. रेड, पर्पल अँड देन ऑरेंज. ठीक आहे. इथपर्यंत सेट झालं. हा बदल अजून 2-4 बटन्स आपण ऍड करून घेऊ. जसं की एक ग्रीन राहतो. ग्रीन. ठीक आहे. त्यानंतर अजून ठीक आहे, पिंक. आता याला मी जस्ट रेंडर करतो पहिल्यांदा. पहिल्यांदा बिल्ड करून घेऊया. अच्छा, PHP च्या कमांड द्या. त्याला वेळ लागेल थोडा बिल्ड व्हायला, तर वेळ घेऊ देत त्याला. झालं. आता कंपोनंट मला काय करायचं आहे, index.js मध्ये लोड करायचं. तर मी कालचे जे कंपोनंट होते, फ्रॉम फॉर्म डेमो आणि ते सगळे काढून टाकतो आणि सिम्पली बटन डेमो वाला इम्पोर्ट करतो. ठीक आहे. डेमो वाला काय होता माझा, हुक्स नव्हता. तो काय होता, प्रॉप्स होता. त्याला मी props मध्ये वापरू शकत होतो. ठीक आहे. आणि बटन डेमो कंपोनंट काय वापरतोय, तर यूज स्टेट्स मध्ये हुक्स वापरतोय. तर npm स्टार्ट, क्रोम मध्ये जाऊन स्टार्ट करून ठेवतो मी आपलं ऍप्लिकेशन. तशी त्याची गरज नाहीये. ठीक आहे. बटनला टॅप करतो मी, पर्पल, ऑरेंज. हे बघा इथे ऑरेंज. थोडी मोठीच करतो त्याचे फॉन्ट साईज, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. आलंय. यांच्यामध्ये मला काय करायचं, तर स्टाईल इफेक्ट द्यायचा आहे बटन्सला. ठीक आहे. सो बटन्स मध्ये मला जर स्टाईल द्यायचा असेल, तर आपल्याकडे इफेक्ट आहे, मग सगळ्यांना माहितच येते. ठीक आहे. याला मार्जिन वगैरे तुम्ही सेट करू शकता स्टाईल टॅग मध्ये. स्टाईल, मार्जिन, आय गेस मार्जिन 2 पिक्सल. सॉरी, स्टाईल टॅग डायरेक्टली का होत नाहीये. अच्छा, मग हा डबल मध्ये द्यावा लागेल मला. मार्जिन 2 पिक्सल. येस. ठीक आहे. सो यालाच मी कॉपी पेस्ट करतो आता. म्हणजे बटन्स मध्ये थोडासा गॅप दाखवतो, दुसरं काही नाही, कारण तो फारच चिकटून चिकटून झाले ते सगळे बटन्स. थोडस दूर घेतो मी. ठीक आहे. याप्रमाणे ऑरेंज, रेड, पर्पल, ग्रीन, पिंक कलर देऊन टाकले. आता पर्टिक्युलरली जसं मी पर्पल म्हणतोय, तर पर्पल काय असलं पाहिजे, कलरचं दिसतं बघायचं. पर्पल इज वन ऑफ माय फेवरेट कलर. ठीक आहे. जसं की पुन्हा रेड आला, पुन्हा ब्लू आला, पुन्हा ऑरेंज आला.
माझं म्हणणं की ह्या टेक्स्टचा पण कलर तोच पाहिजे. असं मला वाटतं. ठीक आहे. मग तसं करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? आपण जो इथे वापरतोय ना कलर टाइप, याला एका वेगळ्या आयडेंटिटी मध्ये ऍड करूया. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं काय मला ते कळेल तुम्हाला. ठीक आहे. इथे एक स्पॅन वापरतो मी. स्पॅन. आणि त्याच्यात तो कलर ऍड करतो. त्याच पहिले सेव्ह करून बघू. काही चेंजेस नाही आले, काही फरक नाही झाला त्याला. आता इथे मी पुन्हा काय करतोय, स्टाईल वापरतोय. त्याच्यात लिहितो मी कलर कोलन कलर. चालेल. ऑरेंज. आता कलर कोलन कलर म्हणजे हा जो कलर वापरला ना मी अगोदरचा, ही काय प्रॉपर्टी आहे माझी HTML ची, आणि हे नंतरचं जे वापरलं ही त्याची व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. आता मी ब्लू ला टॅप करतो बघा. ब्लू, रेड, पर्पल, ऑरेंज, ग्रीन, पिंक. म्हणजे पाहिजे तसं सिम्प्लिफाईड करता येतं मला. ठीक आहे. हे हितपर्यंत समजलंय का बघा, मला पहिल्यांदा सांगा. कारण यात पहिली जी आहे ती पहिली प्रॉपर्टी आहे, आणि दुसरं जे आहे ती व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू इन द सेन्स आपण जसं CSS मध्ये शिकलो होतो HTML सुरुवातीला, 1 महिना, सव्वा महिना अगोदर, तो सेम कॉन्सेप्ट वापरलाय. फक्त एवढं काय आहे की हा रिॲक्ट JS मध्ये, जावास्क्रिप्ट मध्ये आपण इन्क्लूड करतोय, तर डबल कर्ली ब्रॅकेट्स वापरावे लागतात काय त्याला, रॅदर दॅन युझिंग डबल इन्व्हर्टेड कॉमाच, स्टाईल टॅग असल्यामुळे. ठीक आहे. आय गेस इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना. हो की नाही? सर त्याच्या आधीचं सांगतात का थोडं? कोणतं? याच्या कलरचं आधीचं सर यूज स्टेट. हा सर ते एकदा समजून सांग. कोणतं वाला? मी मी हे विचारतोय कोणतं वाला? जावास्क्रिप्ट, सॉरी, रिॲक्ट जेएस मधलं की HTML मधलं? रिएक्ट जेएस मधला. बरं. सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं आपण की पहिले एम्प्टी टॅग तयार केला होता मी नॉर्मली. बघ, पहिले तर क्लिअर करतो मी. हा एक नॉर्मल कलर टॅग होता, म्हणजे सिम्पल होता. मी काय केल्यानंतर पहिल्यांदा एक बटनचा एक कॉम्पोनंट क्रिएट केला, ज्याला नाव दिलं बटन डेमो नावाचं. आणि हे फंक्शनल कॉम्पोनंट आहे माझा. ठीक आहे. आता ह्या लाईनला मला प्रत्येक वेळेस एक्सपोर्ट डिफॉल्ट करावं लागतं सगळ्या शेवटी जाऊन इथं. एक्सपोर्ट डिफॉल्ट बटन, म्हणजे क्लासला आपण काय करतो प्रत्येक वेळेस एक्सपोर्ट करतो. सो ती गोष्ट प्रत्येक वेळेस करावी लागू नये म्हणून मी काय केलं, फंक्शन बनवतानाच काय केलं, त्याला एक्सपोर्ट डिफॉल्ट करून टाकलं. म्हणजे ती लाईन वाचली माझी. सेकंडली मी काय केलं, यूज स्टेटचा वापर केला. हुक्स आहेत ना, वेब हुक्स आहेत, याला मी काय करतो, यूज स्टेटचा वापर करतोय. यूज स्टेट म्हणजे एक गेटर असतो आणि एक सेटर असतो. गेटर म्हणजे व्हॅल्यू गेट करण्यासाठी असेल, आणि सेटर ऑब्व्हियसली व्हॅल्यू सेट करण्यासाठी असेल. तर हुक्सचा वापर म्हणजे यूज स्टेटचा वापर जनरली काय असतो, एखाद्या कॉम्पोनंट, एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, एखाद्या कॉम्पोनंटची प्रॉपर्टी ही सिस्टीम मध्ये थ्रूआउट, म्हणजे नॉट एक्झॅक्टली सिस्टीम आपण म्हणू शकतो. आपण म्हणू शकतो की त्या कॉम्पोनंटच्या लाईफ सायकल पर्यंत ती कायम राहते, स्टोअर राहते. मग मी काय करतोय बाबा, की पहिल्यांदा कलर काय सेट केला मी, पर्पल कलर सेट केला. पर्पल पण जेव्हा मी याला बघतोय, तर इथं ते काय नॉर्मल ब्लॅक कलर मध्येच दाखवतोय. रेड, ब्लू, सगळं नॉर्मल टेक्स्ट मध्ये माझं, इथे कुठेही कलर चेंज झालेला नाही. मग मला काय करायचं होतं, ह्या बटन्सच्या बेसिसवरती त्याला कलरची प्रॉपर्टी चेंज करायची इथे. जसं की मी याला काय म्हणतोय बाबा, की मी जेव्हा याला टॅप करेल बटनला, तर काय करेल, हा सेट कलर करेल रेड नावाने, ब्लू नावाने, पर्पल नावाने, ऑरेंज, ग्रीन, पिंक. हे नावं मी सेट केली. पण नावं सेट केल्यामुळे फक्त अल्फाबेट सेट होत आहे. ऑरेंज, पर्पल, ग्रीन, पिंक. बट माझं म्हणणं आहे की तो कलर पण मला दिसला पाहिजे की हा कलर ह्या टाईपचा आहे. मग मी काय केलं, सिंपल प्रॉपर्टी ऍक्सेस करण्याच्या ऐवजी ह्या प्रॉपर्टीला इथून काढून टाकलं. एक स्पॅन प्रॉपर्टी ऍड केला, म्हणजे स्पॅन टॅग ऍड केला, ज्याच्यामध्ये मी काय केलं, माझा कलर ऍड केला सेपरेटली. ठीक आहे. आणि हा कलर माझा याच्या अगोदर पण असंच काम करत होता, याच्यात काही नवीन नाही केलं मी. फक्त स्पॅन केल्यामुळे काय झालं, की याची आयडेंटिटी ह्या लाईन मध्ये सेपरेट झाली थोडीशी, छोटीशी. मग मी काय करतोय, या कलरला एक स्टाईल अप्लाय करतोय. आणि ती स्टाईल कोणती असेल, ही प्रॉपर्टी असेल. HTML चा जो स्टाईल टॅग वापरतो आपण, त्या स्टाईल टॅग मध्ये काय असतं, इथे इन्व्हर्टेड कॉमाज असतात.
पहिल्यांदा प्रॉपर्टी असते, कोलन त्याची व्हॅल्यू असते. असा असतो तो HTML मध्ये. पण आता आपण HTML वापरत नाहीये. आपण काय वापरतोय? जावास्क्रिप्ट वापरतोय. जावास्क्रिप्ट इन द सेन्स React.js, जावास्क्रिप्टचा फ्रेमवर्क. ओके. मग इथे कर्ली ब्रॅकेट मला द्यायचे तर कर्ली ब्रॅकेट कशासाठी? त्याच्यात व्हॅल्यू सेट करण्यासाठी. कोणती व्हॅल्यू सेट करायची आहे मला? कलरची. ही प्रॉपर्टी झाली माझी. आणि नंतर कोलन घेऊन मी त्याला काय सांगतोय? व्हॅल्यू सांगतोय. कोणता कलर? तो कलर जो मी यूज स्टेट मध्ये किंवा हुक्स मध्ये वापरतोय. हा राईट साईडला आला. लेफ्ट साईडला काय आहे? त्याची प्रॉपर्टी. ठीक आहे. कन्फ्युजन होत असेल तर मी याला थोडंसं सेट करू शकतो, वेगळं घेऊ शकतो. जसं की CO किंवा CLR फक्त क्लिअर कलर सेट CLR असंही करू शकतो. ठीक आहे. सिमिलरली इथं पण CLR सेम इथे पण झालं. आता पर्पल आहे, मी ग्रीन म्हटलं. आता सॉरी, याला कलर सेट केलाय का मी? मला बघू द्या. यूज सेट कलर, कलर ब्लू, रेड, पर्पल, ऑरेंज, ग्रीन, पिंक. आले? म्हणजे राईट लेफ्ट हँड साइडची तुमची प्रॉपर्टी, तर राईट हँड साइडची तुमची व्हॅल्यू. आय गेस नाव इट इज मोर कलर दॅन प्रिव्हियस. ठीक आहे इथपर्यंत. येस सर, थँक्यू. ओके. आता जसं यूज स्टेट आहे तसा एक यूज इफेक्ट नावाचा पण वेब हुक्स आहे. ठीक आहे. मग आता यूज इफेक्ट्स काय करतो? तुमचे काही साईड इफेक्ट्स असतील, नॉट एक्झॅक्टली साईड इफेक्ट्स म्हणता येईल त्याला, साईड इफेक्ट इन द सेन्स मुवमेंट इफेक्ट काही असतील तुमचे. ठीक आहे. तर ते इफेक्ट तुम्ही काय करू शकता? कॉम्पोनंट्सद्वारे अटॅच करू शकता किंवा अप्लाय करू शकता. साईड इफेक्टचा शब्दाचा अर्थ घेऊ नका. काय दुष्परिणाम असा काही अर्थ नाही त्याचा. ठीक आहे. यूज इफेक्टचा अर्थ काय होतो? तुम्हाला काही इफेक्ट्स परफॉर्म करता येतात तुमच्या कॉम्पोनंट्स वरती. जसं की डाटा फेच करणे, डायरेक्टली अपडेटिंग करणे, टायमर्सचे इफेक्ट, काही टायमर इफेक्ट पण असतो. पर्टिक्युलर 2 सेकंदाने 10 सेकंदाने तो इफेक्ट चेंज व्हायला पाहिजे, तो कलर चेंज व्हायला पाहिजे किंवा त्याची प्रॉपर्टी चेंज व्हायला पाहिजे. हा इफेक्ट झाला माझा. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? तर यूज इफेक्ट नावाचं एक प्रॉपर्टी असतं. मग यूज इफेक्ट प्रॉपर्टी काय करते? शक्यतो 2 गोष्टीवर काम करते. एक म्हणजे त्याला लागणारं फंक्शन आणि दुसरं म्हणजे त्याला लागणारी डिपेंडन्सी. तर प्रत्येक वेळेस डिपेंडन्सी असली पाहिजे असं नाहीये, बट डिपेंडन्सी इन द सेन्स माझ्यासाठी काय आहे? तर एक तो टायमर आहे बाबा, की किती वेळाने तो काम करायचं त्याने. ठीक आहे. तर मी याच्यावरतीच एक एक्झाम्पल घेतो सध्या. माझ्यासाठी काय आहे? एक काय करूया? इथे एक लिहितो मी टेम्पररी. याच्यामध्ये अं, ठीक आहे. इथंच लिहितो किंवा याच्या खाली लिहितो सगळ्यात शेवटी. सेपरेट करूया जरा. याला होरिझॉन्टल लाईन टाकून देतो मी. HR. होरिझॉन्टल लाईन आली म्हणजे सेपरेशन झालं माझं. म्हणजे मला काही इश्यू जाणार नाही. आता मी सेपरेशन मुद्दाम केलं त्याचं. ठीक आहे. आता मी काय करतो? एक H1 टॅग लिहितो. या H1 टॅग मध्ये टेम्पररी लिहितोय मी अं, आणि आपण त्याला काउंटरीज आणि त्याला नाव देऊया काउंट. काउंटर वापरतो, तुम्हाला काउंटर पण वरती पहिले सांगावं लागेल. ठीक आहे. मग इथे वरती पण मी काय करणार? त्याला कॉन्स्ट मध्ये डिफाईन करेल. कॉन्स्ट काउंट सेट काउंट इक्वल्स टू, अर्थात यूज इफेक्टच असणार आहे, म्हणजे यूज स्टेट. कारण पहिल्यांदा प्रॉपर्टी सेट तर करावं लागेल ना. सगळ्यात सुरुवातीला तो 0 टाइम्स आहे सेट काउंट मध्ये. ठीक आहे. रेंडर झालाय, हे बघा रेंडर झाला तो. आता त्याच्यात काय करायचंय आपल्याला? नंबर ऑफ टाइम्स तो रेंडर होतोय, तो रेंडर व्हायचंय तर ठीक आहे. पण जेव्हा मी याला प्रॉपर्टीला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करेल ना, तेव्हा काय करायचं त्याने प्रत्येक 1 सेकंद नंतर 2 सेकंद नंतर हा काउंटर वाढवायचा आणि तिथे रेंडर करत चालायचं. बघा याला कसं करायचं आता?
माझ्याकडे फंक्शन लिहितोय मी वरती. जसं की अं, काय म्हणता येईल आपल्याला, यूज इफेक्ट, जसं आता मी म्हटलं होतं. हे काय करतं, लॅमडा फंक्शन एक्झिक्यूट करतं पुन्हा. ठीक आहे. आणि हा काय करणार आहे, सेट टाइम आउट वरती एक्झिक्यूट होणार आहे. तर सेट टाइम आउट सुद्धा काय करेल, एक लॅमडा फंक्शन एक्झिक्यूट करेल. ठीक आहे. आणि हा काय करेल, काउंटर सेट करेल. काउंटर कसा सेट करेल, काउंट प्लस 1 मध्ये. त्याच्यानंतर हा कोणाचा आहे, सेट टाइम आउटचा आहे. तर सेट टाइम आउट मध्ये मी काय केला, मिली सेकंड दिला, 1000 मिली सेकंड. म्हणजे हा प्रत्येक एका सेकंडला एक्झिक्यूट होईल. आणि हा आपल्या यूज इफेक्टचा क्लोज. म्हणजे क्लोजिंग फक्त प्रॉपर करावी लागेल आपल्याला, म्हणून मी काय केले, कर्सर नेऊन ठेवलाय. ठीक आहे. समजून घ्यायचं असेल तर इथे मी लिहितो, सॉरी, यूज इफेक्ट क्लोज. त्यानंतर यूज इफेक्ट स्टार्ट, सेट टाइम आउट स्टार्ट, आणि इथे सेट टाइम आउट क्लोज. ठीक आहे. बघा इकडे मागे चालू झालं. म्हणजे आता तुम्ही याला किती वेळेस रिफ्रेश करा, हे बघा, 0, 1, 3, ऑटोमॅटिक ते काम चालू राहतं त्याचं. त्याच्यात वेगळं काही करण्याची गरज पडत नाही तुम्हाला. म्हणजे काय असतं, तुम्हाला तुमच्या घड्याळीचा काटा दाखवायचा आहे, टाइम दाखवायचा आहे, तुम्ही तर ते टायमर वगैरे वापरू शकता. ते लाईव्ह तुमचा सिस्टीमचा टाइम आउट वगैरे जो तुम्हाला दाखवायचा आहे तो. त्याच्यात तुम्ही प्रॉपर्टी पण वापरू शकता. त्याच्यात तुम्ही एखाद्या यूज इफेक्ट मध्ये कॅल्क्युलेशन परफॉर्म करू शकता. यूज इफेक्ट मध्ये तुम्ही कोणत्याही असं काही ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टॅटिकली चेंज करावी लागते कंपल्सरी. ओके. तसं तुम्हाला त्याच्यात इफेक्ट देऊ शकता तुम्ही. आता त्याच्यात टाइम आउट का वापरलं मी, कारण टाइम आउट वापरण्याचं एक एक्झाम्पल घेतलं सध्या. ठीक आहे. सध्या टायमरचं एक एक्झाम्पल घेतलं मी. तुम्हाला वाटत असेल तुम्ही दुसरं एखादं काम करू शकता, तुम्ही तिथं दुसरं एखादं काम करू शकता अकॉर्डिंगली तुमच्या यूज इफेक्टने. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय बेनिफिट आहे यूज इफेक्ट मध्ये, तर हा ब्राउझरशी सिंक्रोनाइज राहतो पहिल्यांदा. ओके. सेट टाइम आउट जे आहे ते तुमचं सिंपल जावा स्क्रिप्टचं फंक्शन आहे. त्याच्यात काही नवीन नाही केलेलं आपण. हे जे आहे ना, हे जावा स्क्रिप्टचं फंक्शन आहे. हे यूज इफेक्ट जो आहे ना, हा रिॲक्ट जेएसचा आहे. हा पार्ट एकदा समजून घ्या, महत्वाचा आहे. ठीक आहे. नंबर ऑफ टाइम, याला तुम्ही सेव्ह करा. इकडे रिफ्रेश होतो, त्याला रिफ्रेश करा, 0 पासून काउंट होतो. जसं, कारण स्टॅटिक व्हॅल्यू आहे ना ती, सॉरी नॉट एक्झॅक्टली स्टॅटिक, तो काय करेल, त्याला फक्त रेंडर करण्याचं काम करेल. मी पेज रिफ्रेश केला, तो पेज रिफ्रेश होत जातो. तुम्हाला वाटत असेल की बाबा दर 5-6 सेकंड माझं पेज रिफ्रेश व्हायला पाहिजे, तुम्ही ते रिफ्रेशही करू शकता. म्हणजे त्याला कंडिशन द्यायची, इफ काउंटर इज इक्वल टू आपण जसं कालच्या सेशन मध्ये वापरलं होतं, काउंटर इक्वल टू 60 एका मिनिटाला, 120 2 मिनिटाला, 300 5 मिनिटाला. ओके. 15 मिनिटाला जर द्यायचं असेल तर मग 60 इंटू 15. सो तुमचा जवळपास 900च्या आसपास काहीतरी जात होतो. दर 15 मिनिटाला तुमचा पेज रिफ्रेश होईल. मग त्याला तुम्हाला कमांड द्यायची, विंडो डॉट रिफ्रेश किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. मी तर एक सिंपल एक्झाम्पल घेतलं बरं का, सांगायचं झालं तर. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट्स कुणाला? हो सर. तर आपण स्टार्टिंग पासून काही दिलं नाही मग तरी 0 पासून होतं का ते? हा, बाय डिफॉल्ट 0 होतो. म्हणजे जर समजा तुम्ही इथे एमटी सोडलात ना, तर तो बाय डिफॉल्ट तसंही 0च राहणार आहे. कारण खाली काय होतं, त्याचं नंबर ऑफ आयटम्स वरती कॅल्क्युलेशन होत आहे. सो तो बट बऱ्याचदा काय करेल, त्याला 0 घेईल. नॉट अ नंबर घेतला, त्याला माहित नाही पडला नंबर की नाही म्हणून, सॉरी. मग त्यासाठी तर मला तो 0च द्यावा लागेल, कारण इंटेजर व्हॅल्यू लागेल ना.
कारण आता जर दिलं तर काय येतो तो व्हॅल्यू नंबर पण नाही स्ट्रिंग पण नाही. एन दिला म्हणजे नॉट अ नंबर म्हणून त्यानं एरर थ्रो केला होता आपल्याला. म्हणजे तुम्हाला काहीतरी सेट करावाच लागणार आहे एनी. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंट जो आहे हुक्स मध्ये काय काय झालं, यूज स्टेट झाला, यूज इफेक्ट झाला, पुढचा यूज आय गेस यूज यूज कॉन्टेक्स्ट आहे आणि हा यूज कॉन्टेक्स्ट आहे आय गेस. हा ठीक आहे. सो यूज कॉन्टेक्स्ट काय, आता कॉन्टेक्स्टचा अर्थ पहिल्यांदा थोडंसं समजावून घ्या एक्झॅक्टली काय. कॉन्टेक्स्ट म्हणजे कोणतंही एखादं कंटेनर, एखादा पॅरेंट कंटेनर असू शकतो. कॉन्टेक्स्टचा अर्थ एक स्क्रीन असते. पर्स्पेक्शन आहे तुमच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे, तुम्ही कसं त्याला कन्सिडर करता बरं का. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे तुम्हाला जर वाटतं की तुमचा कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, एक एक्झाम्पल सांगतो मी, म्हणजे मी रॉंग असेल थोडस, ज्यांच्याकडे लक्षात असेल, ज्यांना माहित असेल त्यांनी फक्त क्लिअर करा. मी एक जनरलाइज स्टेटमेंट देतोय, थोडं करेक्ट करा जर मी रॉंग असेल तर. माझ्यासाठी कॉन्टेक्स्ट काय आहे, तर कॉन्टेक्स्ट म्हणजे माझ्यासाठी एक कंटेनर आहे की जेवढा मला हा व्हाईट पोर्शन दिसतोय तो माझ्यासाठी एक कंटेनर आहे टू प्लेस माय HTML एलिमेंट ऑन इट. हा कॉन्टेक्स्ट आहे. आता बऱ्याचदा वेळेस आपण कॉन्टेक्स्ट शब्द कशासाठी वापरतो, टेक्स्टसाठी वापरतो. पॅराग्राफ, पॅसेज याला आपण कॉन्टेक्स्ट म्हणतो. ठीक आहे. बट ऍट ऍट प्रेझेंट फॉर मी, रिगार्डिंग द प्रोग्रामिंग लँग्वेजेस ऑर प्रोग्रामिंग कन्सेप्ट पर्स्पेक्शन, माझ्यासाठी कॉन्टेक्स्ट काय आहे, द कंटेनर वेअर आय कॅन प्लेस माय एलिमेंट और वेअर आय कॅन हँडल माय कॉम्पोनंट. तो माझ्यासाठी काय कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. बट त्या कॉन्टेक्स्टचा यूज काय, मग रिॲक्ट मध्ये कॉन्टेक्स्ट कशासाठी वापरले जातात बेसिकली. तर कॉन्टेक्स्ट जे वापरतात ना आपण, ते कशासाठी वापरतो रिॲक्ट मध्ये, जेव्हा इंट्रोड्यूस झाले त्याच्यासाठी त्याची गरज का पडली, तर रिॲक्ट मध्ये यूज स्टेट्स जे आहेत ना, स्टेट्स, त्याचं सुद्धा कुठेतरी लिमिटेशन आहे. जसं कॉम्पोनंट व्हायचं तुम्हाला ते वापरता येतं, लाईफ सायकल असेपर्यंतच वापरता येतं. बट जर तुम्हाला त्याचा यूज ग्लोबली घ्यायचा आहे, ग्लोबली इन द सेन्स अक्रॉस ऍप्लिकेशन मध्ये द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी एका ऍप्लिकेशन दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये डाटा फेच करण्याचा प्रयत्न करतो, किंवा एका पेज वरून दुसऱ्या पेज वरती, आता मी कॉम्पोनंट शब्द नाही वापरला, मी डायरेक्टली काय वापरला, पेज शब्द वापरलाय. एका पेज वरून दुसऱ्या पेज वरती जर मला माझा डाटा रेंडर करायचा आहे, शेअर करायचा आहे, ग्लोबली सेट करायचा आहे, तर तो मी करू शकतो जस्ट बाय युझिंग द कॉन्टेक्स्ट. यूज कॉन्टेक्स्ट नावाने. ठीक आहे. मग सुरुवातीलाचे प्रॉब्लेम्स काय असू शकतात पहिल्यांदा ते समजून घ्या. ठीक आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय असतो, किंवा आपल्याला काही स्टेट जे असतात हे काय आहेत, पॅरेंट कंपोनंट आहेत आपल्या स्टॅक्स मध्ये, आपल्या स्टेटमध्ये रिॲक्टच्या. मग त्याच्यासाठी काय आहे की आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनंट जर एका खाली ऍड करायचे असतील, फॉर एक्झाम्पल नेस्टेड म्हणतो ना आपण, स्टॅक म्हटलं की. ठीक आहे. मग पहिल्यांदा जर मला एलिमेंट हँडल करायचा तर तो टॉपचा असेल आणि त्याच्यानंतर तो माझा बॉटमचा असेल. ओके. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय मी सध्या. म्हणजे मला प्रॉपर्टी नंबर ऑफ प्रॉपर्टीज मध्ये टाकायचे असतील तर माझ्याकडे प्रोप्स तर आहेत. ठीक आहे. मग आता विदाऊट कॉन्टेक्ट जर मला वापरायचं असेल तर काय करावं लागेल, मला प्रोप्स वापरावं लागेल आणि त्यातला प्रत्येक एलिमेंट काय करावं लागेल, बाहेर काढावं लागेल, कंपोनंट काढावं लागेल आणि त्याला युटिलाइज करावं लागेल. याला म्हणतात प्रॉप्स ड्रिलिंग. प्रॉप्स ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे टू फेच आउट दी प्रॉप्स फ्रॉम दी स्टॅक और फेच आउट दी कंपोनंट और प्रॉप्स ऑफ द कंपोनंट फ्रॉम दी अवेलेबल स्टेट्स, असं त्याला म्हणतात जनरली प्रॉप ड्रिलिंग, प्रॉपर्टीज ड्रिलिंग, बाहेर काढण्यासाठी. मग आता याला सोल्युशन काय, तर सोल्युशन काय आहे, तर तुम्हाला प्रॉप्स वापरण्याची गरज नाहीये पहिल्यांदा. सिम्पली तुम्ही काय करा, यूज कॉन्टेक्स्ट म्हणा, नंबर ऑफ एलिमेंट त्यात तुमचे ऍड होत जातात आणि तुम्हाला काय काय व्हॅल्यू पाठवायच्यात, काय काय सेट करायच्यात तुम्ही ते करू शकता. एक्झाम्पल दाखवतो लगेचच मी. बघा, मला आता हा काउंटर जो आहे ना, तो हा काउंटर टेम्पररी मी बंद करतो, मला गरज नाही त्याची. सो मी याला पण काय करतो, कमेंट करतो. त्याची गरज नव्हती मला. ठीक आहे. आता मी एक नवीन कंपोनंट पुन्हा बनवतोय. लक्षात घ्या. एक नवीन कंपोनंट घेतला मी, फाईल. आपण कन्सिडर करूया कॉन्टेक्स्टला यूज करण्यासाठी काय काय वापरता येईल मला. अं, ठीक आहे.
काहीतरी नाव देऊया आपण टेम्पररी, युजर डॉट जेएस. ठीक आहे. युजरचा डाटा हँडल करायचा आहे म्हणून मी त्याला काय नाव दिलंय, युजर. ठीक आहे. अं, काय एक्झाम्पल देता येईल मला सिम्प्लिफाईड मध्ये, काय छोटस एक्झाम्पल देता येईल ते बघतोय मी. युजर मध्ये, युजर्स मध्ये ठीक आहे, बघूया काय काय वापरता येईल आपल्याला ते बघू आपण. बट सगळ्यात सुरुवातीला मला काय लागणार आहे ते आपण पहिल्यांदा क्रिएट करून घेऊ. जसं की मला कॉन्टेक्स्ट लागणार आहे. ओके. यूज कॉन्टेक्स्ट जो म्हणतो ना आपण प्रकार, कॉन्टेक्स्ट, तर तो कॉन्टेक्स्ट लागणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा युजर कॉन्टेक्स्ट नावाने त्याला बनवून घेतो. जसं की क्रिएट कॉन्टेक्स्ट, आणि तो कुठून ऍड करायचा आहे, तर रिॲक्ट मधून, ऍज युजल जसं आपण वापरतो तसं. त्याच्यानंतर मला यूज कॉन्टेक्स्ट लागणार आहे, तर मी ते लिहून पण घेतो, इम्पोर्ट पण करून घेतो यूज कॉन्टेक्स्ट. आणि मला स्टेट लागणारच आहे, कारण हुक्स आहे म्हणल्यावर मला स्टेट लागणारच आहे. मी ते पण ऍड करून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय लागणार मला, ठीक आहे, पहिल्यांदा कंपोनंट बनवूया. एक्सपोर्ट डिफॉल्ट युजर, नाही काय आहे तो, हा युजरच आहे. ठीक आहे. अं, त्यानंतर एरर का दिला मला, अच्छा, रिटर्न नाही केला मी अजून, त्याच्यामुळं रिटर्न दिस. एरर नाही यायला पाहिजे आता, फंक्शन शब्द मिस झालाय. ओके. आता मला काय करायचंय, या युजर फंक्शन मध्ये माझा जो कॉन्टेक्स्ट आहे, म्हणजे कोणता युजर वाला, त्याच्यासाठी मी काय करतोय, पहिल्यांदा स्टेट मध्ये व्हॅल्यू सेट करतोय. जसं की सेमीकोलनचे ऑप्शन नाही म्हणा, इथे सपोज मी दिला टेम्पररी अमोल, मी माझं दिलं. ठीक आहे. आता त्यात अजून काय लागणार आहे मला, ते अजून मला काही सध्या लागणार नाही. याच्यामध्ये सिम्पली मी युजरला वेलकम करतोय. इथे डिवच्या ऐवजी, डिव चुकला माझा, डिवच्या ऐवजी आपल्याला वापरावं लागेल युजर कॉन्टॅक्ट. यू कॅपिटल पाहिजे होता माझ्याकडून, चुकून झाला तो, कारण कंपोनंट आहे ना तो आता. युजर कॉन्टॅक्ट. ठीक आहे. युजर कॉन्टॅक्ट. आणि याच्यात मला काय पाहिजे, H1 मध्ये मला युजरला वेलकम करायचंय. ठीक आहे. सो वेलकम करतो मी युजरला. फॉर एक्झाम्पल, वेलकम डॉलर युजर. आय गेस करेक्ट करतोय का मी, नॉट शुअर. ठीक आहे, बघतो. आता ह्या कॉन्टेक्स्टला काय करायचंय, प्रोव्हायडर द्यायचं आहे. आणि काय प्रोव्हायडर द्यायचं आहे, तर त्याच्यात व्हॅल्यू पास करायची मला युजरची. कोणता युजर, हा वरचा. काय व्हॅल्यू सेट केली मी सुरुवातीला, अमोल नावाची. ठीक आहे. रिटर्न झालाय, सेट झालाय, ठीक आहे. याला रेंडर करून बघूया आपल्या साईडला होतंय का. सेव्ह केला मी, युजर, काही चेंजेस, युजरच आलं वेलकम मध्ये. ठीक आहे. युजर्स, वेलकम युजर. डॉलरची गरज नाही ना मग मला, असं ठेवतोय मी ते. बट याने यूज स्टेटचा आणि कॉन्टेक्स्टचा जास्त काही डिफरन्स होत नाहीये. चेंजेस वगैरे जास्त काही पडले नाहीत त्याला.
सिमिलर आहे. फक्त एवढं आहे की याचा वापर तुमचा ग्लोबली होतो आता एवढाच फरक आहे. ठीक आहे. अं, एवढाच फरक आहे. बाकी सेट करण्यासाठी आपण कुठं वापरलेलं नाहीये. सेट करायचं असेल तर आपण कुठेतरी एखाद्या ऑन क्लिक फंक्शनला टाकू शकतो. सपोज मी इथे एक बटन ऍड करतोय. बटन टाईप बटन ओके असं काहीतरी ऑन क्लिक सेट युजर ठीक आहे. जास्त काही फरक नाहीये बघायला गेलं तर. यूज कॉन्टेक्स्ट मध्ये काय असतं फक्त एक तुमचा कॉन्टेक्स्ट क्रिएट होतो ज्याचा तुम्ही म्हणजे जसं आपण बघितलं आतापर्यंत की आपण काय काय करत होतो की फंक्शनल कॉम्पोनंट रिटर्न करताना एका पॅरेंट कॉम्पोनंटला रिटर्न करायचो त्याच्यापेक्षा इथं काय सिम्पली एक कॉन्टेक्स्टच आपण काय करतोय एक टॅगच काय करतोय एक्सटर्नली आपण तो पाठवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आणि तो काय होतोय आपण रेंडर करण्याचा प्रयत्न करतो तो जो ग्लोबली होईल आता त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू मी पास करतो युजर ती त्या पेज वरती त्या कंपाऊंड वरती मी कुठेही डायरेक्टली युज करू शकतो. असं नाही की जिथे मी याला कॉन्टेक्स्ट मध्ये लिहितोय किंवा जिथे मी याला ऍड करण्याचा प्रयत्न करतो तिथेच राहील असं काय. तो कुठेही होईल आणि याला मी काहीही व्हॅल्यू देऊ शकतो. ती समोर कुठेही त्याला सेट करता येते. ती इथं सेट झाली म्हणजे ह्या ठिकाणी पण सेट होणार आणि ही ग्लोबली असेल नावाप्रमाणे. पण इट इज ऍज सेम ऍज दॅट ऑफ यूज स्टेट. स्टेट सारखाच वर्किंग याचं काही नवीन नाहीये. फरक फक्त एवढा आहे की कॉन्टेक्स्ट वापरल्यामुळे काय झालं हा ग्लोबली सेट झाला. एवढाच फरक आहे बाकी काही नवीन नाहीये. यूज कॉन्टेक्स्ट कुठे वापरता येईल मला मी ते चेक करतोय एकदा. यूज कॉन्टेक्स्ट यूज कॉन्टेक्स्ट यूज कॉन्टेक्स्ट यूज कॉन्टेक्स्ट ठीक आहे. यूज कॉन्टेक्स्टला मी आलो. मी कुठे जात होता इंडेक्सला आलो. ठीक आहे. मी इंडेक्स मध्ये काय करतोय बघा. समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय करतोय तो. नाही इंडेक्स वरती नाही आपला कोणता ऍप डॉट जेएस आहे तो ऍप डॉट जेएस ला आलो. या ऍप डॉट जेएस मध्ये मी काय करतोय इथे इम्पोर्ट करतोय यूज कॉन्टेक्स्ट रिॲक्ट म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी इथे डिव वापरतोय मी सेपरेट खाली. मेनू बारच्या वगैरे खाली असेल ते त्याच्यात ऍड नाही होणार ते खाली राहील. ठीक आहे. डिव मध्ये मला काय करायचं कॉन्टेक्स्ट करायचं तर मी ऍड करतो H2 टॅग. या H2 टॅग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला काय करणं आहे फंक्शनल कॉम्पोनंट आहे नाही तर फंक्शनल कॉम्पोनंट मध्ये मला पहिल्यांदा एकदा इथे यूज कॉन्टेक्स्ट करावं लागेल जसं की कॉन्स्ट युजर युजर कॉन्टेक्स्ट दिसतोय. तर हा युजर कॉन्टेक्स्ट काय करायचा आहे आपल्याला इथे ऍड करायचा आहे. ठीक आहे. सो युजर कॉन्टेक्स्ट ऍड करायचा आहे आपल्याला. तो युजर कॉन्टेक्स्ट वापरायचा असेल तर काय करता येईल मला इथे इम्पोर्ट 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 त्याला इकडे लोड नाही करता येणार ना करता येऊ शकतो इम्पोर्ट user from users then user contact use context user. आता हा युजर काय तर युजर नॉर्मल आहे त्याच्यात कोणता कॉन्टेक्स्ट वापरायचा आहे मला तर युजर कॉन्टेक्स्ट वापरायचा आहे. ठीक आहे. मग आता हा युजर कॉन्टेक्स्ट पण मला काय करावं लागेल इथे क्रिएट करावं लागेल एकदा. बट तो क्रिएट करायचा म्हणलं की पुन्हा काय होईल
सेम सेम वर्किंग होईल त्याचं. सेम होईल म्हणजे तो पुन्हा क्रिएट करावा लागेल मला. क्रिएट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, करून घेऊया. ट्राय तर करू काय होतं. म्हणजे त्याची व्हॅल्यू तिकडे सेट होते का ते चेक होईल ना आपल्याला. कॉन्स युजर कॉन्टेक्स्ट इक्वल्स टू क्रिएट कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. आता युजर आहे आपल्याकडे. या युजरला काय करायचं, पुन्हा एकदा रेंडर करायचंय. ठीक आहे. आता हा तिकडून आलेला आहे ना, त्याच्यात चेंज करून बघूया डाटा दिसतोय का. तर हा युजर इथे मला लोड करायचा आहे. वेलकम अगेन. इथे आलं, बट नाव नाही आलं. नंतर आज एकदाच आलंय खाली. ओके, रिफ्रेश. अमोल वेलकम. दोन्हीकडे डाटा शेअर होता व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग त्याला मी इकडे इम्पोर्ट केलेलंच आहे. मग इथे फक्त युजर जर वापरला तर एरर आहे काही नाही. अंदराज नाही व्हायला पाहिजे होता आयडियली. म्हणजे ऍटलीस्ट त्याचं नाव तरी इथं अमोल तरी यायला पाहिजे होतं, माझं म्हणणं आहे. ते अमोल तरी यायला पाहिजे होतं. अमोल. युजर युजर कॉन्टेक्स्ट असंच लिहावं लागणार आहे. हे शुअर आहे मी. युजर कॉन्टेक्स्ट. क्रिएट कॉन्टेक्स्टची गरज नाही आहे इथे, कारण आता ऑलरेडी आहे. कॉन्टेक्स्टची गरजच नाही बेसिकली. बट तो इकडे पण वापरता यायला पाहिजे म्हणून इम्पोर्ट तर केलाच आहे. जस्ट ट्राय करतो मी. युजर डॉट युजर कॉन्टेक्स्ट. आय गेस एरर आहे. नाही, वाटलंच होतं एरर आहे का. कॉन्टेक्स्ट एरर दिला त्याने. ठीक आहे. युजर कॉन्टेक्स्ट नॉट डिफाईन्ड. एमटी नाही होणार. यूज कॉन्टेक्स्ट. युजर डॉट युजर कॉन्टेक्स्ट. नाही, क्रिएट कॉन्टेक्स्ट. नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे होतं. तिकडून डाटा यायला पाहिजे होता. याला तर डॉलरचा काही फरक पडणार नाही, तो डॉलर ऍडच होईल फक्त. इज नथिंग लाईक दॅट. ठीक आहे, या यूज कॉन्टेक्स्ट वर मी येतो. याच्यावर सोल्युशन बघतो काय आहे, काय एक्झॅक्टली तो वर्किंग करा ना. बाकी दुसरे काय आहेत वेबहॉक्स मध्ये, कोणते कोणते आहेत अजून. किती गेलेत आपण सध्या. दोन कन्सिडर करूया. हा जो तिसरा आहे आपला कॉन्टेक्स्ट वाला तो सध्या स्किप करू. ठीक आहे, दोन झालेत. यूज स्टेट झाला, त्याच्यानंतर आय गेस यूज स्टेटच्या नंतर आपला झाला यूज इफेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर रेफरन्स मध्ये ऍक्च्युली रेफरन्स मध्ये रेफरन्स मध्ये व्हेरिएबलचा रेफरन्स असतो, व्हॅल्यूचा रेफरन्स असतो. ठीक आहे, म्हणजे एखाद्या काय म्हणतात त्याला, म्युटेबल डेटा टाइप जो असतो आपला जनरली, तो म्युटेबल व्हॅल्यूज ज्या असतात, ज्या कोणत्याही रिरेंडर साठी अपडेट होत नाहीत किंवा
त्याला इफेक्ट होत नाही त्यासाठी वापरतात. त्याचं पण एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. जस्ट मी अंडरस्टँड करतोय की यूज रेफ कुठे होणार ते. ठीक आहे. हम्म. त्याच्यानंतर रिड्युसर आहेत. रिड्युसरचं काम काय आहे? तर रिड्युसरचं काम आहे यूज स्टेट प्रमाणे सेम मल्टिपल पीसेसचा डाटा असेल आपल्याकडे तर तो यूज रिड्युसरने हँडल होतो. रिड्युसरचा वापर करून यूज स्टेट प्रमाणच आहे, काही ना काही नाही त्याच्यामध्ये. रोज वगैरे आहेत, ठीक आहे. देन कॉल बॅक मध्ये काय असतंय? कॉल बॅक मध्ये कॅशिंग डाटा कॅशिंग असतो आय गेस, मला आठवत नाहीये. डेटा कॅश केलेला असतो तो डाटा रिकॅल्क्युलेट करण्याची गरज नसते पडत आपल्याला, तो डायरेक्टली दाखवता येतो आय गेस कॉल बॅक मध्ये. आणि मेमो प्रमाणे म्हणजे सेम, मेमोज आणि ते सेम राहतं टू डूज मध्ये. त्याच्यानंतर सेम कॉल बॅक आणि यूज मेमो तर सेमच आहे, त्यात नवीन काही नाही. कस्टम हुक्स हे आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे बनवता येतात. त्यासाठी आपल्याला वेब एपीआय वगैरे वापरता येईल. डाटा कसा आहे काय आहे हे सांगेल सॅम्पल. ठीक आहे, वन बाय वन जाऊया. मला आठवतं जेवढं की रेफरन्स जो आहे यूज रेफ म्हणून एक हुक आहे अजून राहिलेला आपला शिल्लक, यूज रेफ नावाचं. तर ते यूज रेफ वगैरे आपण स्टार्ट करून घेऊ. आणि मी यूज कॉन्टेक्स्ट जो आहे तो कॉन्टेक्स्ट मला दुसऱ्या ठिकाणावरती पण वापरता आला पाहिजे, जसं मी ते लिहितोय असं तो वापरता आला पाहिजे कुठून तरी. तो कसा वापरायचा मी त्याबद्दल सांगेल तुम्हाला, डोंट वरी. इथे येत नाहीये. आणि तिकडे व्हॅल्यू त्याची अपडेट करता आली पाहिजे. नको काढून टाकतो. Yes. ठीक आहे, रिफ्रेश. ओके, यूज कॉन्टेक्स्ट आपण पूर्णपणे स्किप करूयात, सध्या त्याचं झालंच नाही म्हणून आपण असं कन्सिडर करू. आता यूज रेफ मध्ये व्हेरिएबल साठी मी कसं काहीतरी वापरतो फाईल बनवून, ज्यासाठी तुम्हाला कळेल. मला एक्झाम्पल काय त्याचं ते दाखवतो मी. फॉर एक्झाम्पल फाईल आपण कॉम्पोनंटला नाव देऊया रेफ डेमो डॉट जेएस. ठीक आहे, ऑब्विसली फंक्शनल कॉम्पोनंटच राहणार आहे, त्यात सुद्धा काही नवीन नाहीये. सो फंक्शन रेफ डीएमओ, डीई प्रेस झालंच नाही माझ्याकडनं, वा. रिटर्न जे नवीन आहेत ज्यांना माहित नसेल त्यांना आपण असं लिहितो एक्सपोर्ट डिफॉल्ट आरएम रेफ डेमो. ठीक आहे, पण हे दरवेळेस ही लाईन एक्स्ट्राची ऍड करण्याच्या ऐवजी तुम्ही ही पूर्णपणे काढून सुरुवातीलाच फक्त टाकू शकता एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन डेमो, तुमच्या कॉम्पोनंटचं नाव. ठीक आहे, तिथे काय करतो मी कॉन्स्टंट व्हेरिएबल वापर, जे ऑब्व्हियसली यूज स्टेट वापरतोय, जसं की काय म्हणतात त्याला, गेट व्हॅल्यू. ओके, आणि नंतर सेट गेट व्हॅल्यू, किंवा फक्त व्हॅल्यूज म्हणूया, अवघड नको व्हायला. व्हॅल्यू आणि सेट व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्यासाठी मला पुन्हा काय करणं, यूज स्टेट करणं, सेम काही चेंजेस करणार नाही मी. यूज स्टेट, यूज स्टेट मध्ये व्हॅल्यू सेट करतोय एमटी. आणि याला मला इम्पोर्ट करावं लागेल. सो इम्पोर्ट यूज स्टेट फ्रॉम रिॲक्ट. आणि अजून काय लागणार आहे मला, स्टेट तर वापरले ना आपण इथे, आता काय एरर देतोय हा, हे चुकलंय का? इथे नसणार हे कॉन्स, इथे फंक्शनच्या आत ते मध्येच कुठेतरी लिहिला म्हणून तो एरर आला. एरर नाही, ऍक्च्युली तो चुकला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर
काउंट व्हेरिएबल आहे माझा, जो की काय करेल, यूज रेफ करेल. वरतीच बघा, रिॲक्ट मधनं झाला तो 0 घेतला त्याने स्वतः. ठीक आहे, तीच व्हॅल्यू ठेवतो मी. आता मला काय करायचंय, यूज इफेक्ट वापरायचा आहे, आणि यूज इफेक्ट जो आपण आता मागे रेफरन्स साठी घेतला होता, व्हॅल्यू सेट करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये टायमरचा वापर करून किंवा नॉर्मल फंक्शनचा वापर करून आपण काय करूया, त्याच्या व्हॅल्यूला +1 करूया, बट रेफरन्स म्हणून, हे लक्षात घ्या. सो मी काय करतोय बघा, यूज इफेक्ट लॅम्बडा फंक्शन, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला इफेक्ट पास करतोय. जसं की माझा जो काउंट व्हेरिएबल आहे त्याचा करंट व्हेरिएबल, म्हणजे करंट लोकेशनला काय करायचं मला, काउंटच्या करंटला +1 करायचं, म्हणजे जो व्हॉट एव्हर व्हॅल्यू द काउंट फंक्शन हॅज और काउंट व्हेरिएबल हॅज, इट विल इन्क्रिमेंटेड बाय 1. सिंपल, काउंट इक्वल टू काउंट +1. पण आता मी फक्त काय केलं, रेफरन्स घ्यायचा ठरला ना, सो म्हणून मी काय वापरलं, रेफरन्स ऑब्जेक्ट वापरला. जसं मी म्हटलंय, म्युटेबल आहे तर म्हणून तो रेफरन्स म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर डिव्ह मध्ये मी काय करतो, एक टेम्पररी काय करूयात आपण, एक त्याची व्हॅल्यू सेट करूया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इनपुट घेतला मी, टाईप टेक्स्ट असणार हा, टाईप टेक्स्ट, त्याची व्हॅल्यू ही आपली असणार आहे व्हॅल्यू वरची. त्याच्यानंतर त्याची ऑन चेंज जो टाईप आहे तो काय करेल, एक फंक्शन एक्झिक्यूट करेल, इव्हेंट कोणता, सेट व्हॅल्यू नावाचा. आणि हा सेट व्हॅल्यू काय करेल, जी व्हॅल्यू मी टाईप करतोय सध्या त्या टार्गेट व्हॅल्यूला सेट करेल, आणि ऑटोमॅटिकली काय होईल, तो काउंट पुढचं घेऊन टाकेल. ठीक आहे, मला पुढे घेऊन टाकतो आपण. हम्म. बाकी काही नाही, नवीन काही चेंजेस नाही केले मी. पाहिजे तरी ते फक्त एक हेडिंग देऊया, मेसेज देऊया टेम्पररी, काउंट इज. आणखी काही राहिलंय का आपलं याच्यात, नाही. करंट वापरणार का, लक्षात घ्या, इथे रेफरन्स आले, ऑटोमॅटिक आलं बघा, रिएक्ट डॉट म्युटेबल रेफरन्स ऑब्जेक्ट. ठीक आहे, यूज रेफ म्हणून वापरला त्याला डायरेक्ट. कुठे आपलं इंडेक्स डॉट जेएस, युजर काढून मला काय करायचं, त्याच्यामध्ये रेफ डीएमओ ऍड करायचंय काउंटाला. ठीक आहे, आता मी ह्या काउंट व्हेरिएबल मध्ये 1 पास किंवा 2 पास केला, 2. नवीन काहीच नाहीये, असं नवीन काहीच नाही केलं मी. ठीक आहे, त्याचा जो इफेक्ट आहे तोच ठेवलाय, फक्त +1 करायचा, +1 करायचा, 1 केला तो 1, 3, चला 12, 3 + 12 झाला, आता तो 5, 6, 7, आले 10. मी जसं व्हॅल्यू घेत जातोय तसं तसं तो काय होईल, इफेक्ट ट्रिगर होत जाईल. मी याच्यात स्पेस जरी दिला तर खाली माझा काउंटर काय होतोय, चेंज होतो. कारण याच्यात चेंज इव्हेंटला काय होतोय, मी याला +1 सांगतो, मी याला रिफ्रेश केलंय 0. आता ज्याच्यात मी काय केलं, टेक्स्ट 0 केला बघा, हा काय झाला, 2 वेळेस एक्झिक्यूट झाला, कारण करंट व्हॅल्यू काय होती त्याची, 1 होती. म्हणजे तशी बघायला गेलं तर ती 0 आहे बॅकग्राऊंड मध्ये. ठीक आहे, तर ती 0 आहे. कुठे गेला तो, रेफ डेमो, ती 0 होती, 0 + 1 1 झाला. बट मी जेव्हा याला हँडल करण्याचा प्रयत्न करतोय ना, तर तेव्हा काय होतोय, यूज इफेक्ट पुन्हा एक्झिक्यूट होईल या सेट व्हॅल्यू साठी. मग ती किती असेल, 1 + 1 2 झाली ना आता. तेव्हा तो काय केला, त्याने 2 करून टाकला. इथे इनिशियलाइज होतीच व्हॅल्यू एनी हाऊ. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा की बाबा सुरुवातीला जर तो 0 असेल, तर मी काय केलं, जेव्हा प्रोजेक्ट रन केला, म्हणजे ऍप्लिकेशन रन केलं, तर ती 0 आहे फॉर मी, बट इन द बॅकग्राऊंड सेटिंग ती इन्क्रीमेंट झालेली आहे ऍज 1. आणि जेव्हा जेव्हा मी ते टाईप करत जाईल तेव्हा तेव्हा काय होईल, अपडेट होत राहील. आता बघा, मी पुन्हा बॅकस्पेस देतो, 3 स्पेस 4 बॅकस्पेस 5, 6 टाईप केला, 6. मी 100 टाईप जर केला तर तो 3 ट्रिगर होतात माझे, 100 टाईप केलं की 100 साठी. तर तो काय होईल, हे बघा, 100, तो तेवढा इफेक्ट काउंट झाला त्याचा. म्हणजे तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये आपण प्लस काय करतोय, 100 प्लस नाही करत आहे, त्याचा काउंटर वाढवतोय फक्त 1 ने, आणि याच्या ट्रिगर वरती, कोणत्या, ऑन चेंजच्या, जेव्हा जेव्हा मी टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हॅल्यू चेंज करेल तेव्हा. आता तुम्ही म्हणाल 3 वेळेस काय नाही झालं, मी सिलेक्ट करून एकदाच बॅकस्पेस दिला ना. सॉरी, 3 0 टाईप करा, 4 0 टाईप केले मी, 4 0 बॅकस्पेस द्या, 4 0 मी पुन्हा घेतले, एकत्र सिलेक्ट करून एकत्र बॅकस्पेस दिले,
एकच ट्रिगर झाला तो. एकच इव्हेंट झाला. मागच्या वेळेस वेगळं, इथल्या वेळेस वेगळं. 7 आले, 8, 90 म्हणजे तो 40. बेसिकली 2 नंबर आल्यामुळं 2 इव्हेंट झाल्या. ठीक आहे. सो ह्या यूज इफेक्ट काय असेल, जेव्हा केव्हा तुम्ही चेंज करताय ऑब्जेक्टला, एलिमेंटला, तेव्हा तेव्हा तो काय होईल, हा ट्रिगर होत जाणार. आणि त्याला काय करतोय आपण, टार्गेट व्हॅल्यू मध्ये जी काही व्हॅल्यू ती चेंज करतोय आणि त्याला रेंडर करतोय. ठीक आहे. रेंडर करतो म्हणजे टार्गेट व्हॅल्यूला प्लस करतच नाही बेसिकली आपण. आपण काय करतोय, फक्त काउंटला प्लस करतोय आणि काउंटलाच डिस्प्ले करतोय त्याच्या करंट एलिमेंटने. बेसिकली जर मी आता करंट नाही केलं तर ट्राय करूया. मी विदाउट करंट पण ट्राय करून बघतो ना आता. व्हायला तर पाहिजे. हे सिंपल आहे. याला मी काय करतो, यूज स्टेट म्हणतो विथ 0. इश्यू आहे का याच्यात? असाइनमेंट टू द काउंट व्हेरिएबल फ्रॉम द इनसाइड रिॲक्ट हुक्स यूज इफेक्ट विल बी लॉस्ट आफ्टर इच रेंडर. हा ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. हा, त्याला टायमर द्यावा लागणार आहे मला काउंटरसाठी. ठीक आहे, आलं लक्षात ते. त्याच्यामुळे ते करंट वापरलेले त्यांनी. ठीक आहे, म्हणजे त्याला मला काय करावं लागेल, टायमर द्यावा लागेल यूज इफेक्ट साठी, ती व्हॅल्यू सेट करण्यासाठी. कारण नॉर्मल नाही ना तो तो रेफरन्स व्हेरिएबलच लागेल मला. यूज रेफ नावाचा टाईपच लागेल. म्हणून रेफ घ्यावा लागला. नाहीतर मला त्याच्यासाठी पुन्हा टायमर वगैरे ऍड करावं लागेल, किंवा दुसरा एखादा इव्हेंट ट्रिगर करावं लागेल त्याच्यासोबत. बाकी काही नाही. हा, तीन जण सिस्टर. ठीक आहे, चालेल. आय गेस इथपर्यंत ठीक आहे. आपले फक्त दोन राहतात आता. एक म्हणजे रिड्युसर किंवा कॉलबॅक, आणि एक मेमो नावाचा. आणि ऑब्व्हियसली यूज इफेक्ट आहे, तो यूज इफेक्ट पहिल्यांदा मी बघतो का नाही झाला तो, मग त्याच्यावर रिटर्न येऊया. मग उद्या आपलं रिॲक्ट जेएसचा मोस्टली पार्ट संपतोय. रिॲक्ट जेएस मध्ये त्याचं फक्त राहते डेटाबेस कम्युनिकेशन. मग आपण लॉग इन रजिस्ट्रेशन करेल, डिझाईन करून ठेवलंय. लॉग इन रजिस्ट्रेशनचं ट्रिगर करून मला डाटाबेस मध्ये जायला पाहिजे, आणि लॉग इन सक्सेस व्हायला पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी करायच्या आहेत. मे बी त्या परवाच्या दिवशी होतील. आणि मग पुन्हा आपण जाऊयात स्प्रिंग बूट कडे, ऍज जसं मी मागे म्हटलं होतं. सो प्रिफेबली पुढच्या शनिवारपर्यंत, नेक्स्ट वीकच्या शनिवारपर्यंत आपलं बेसिक फंडामेंटल, म्हणजे बेसिक म्हणण्यापेक्षा पूर्ण एक ऍप्लिकेशन संपत आहे. रिॲक्टचं पण आणि अँग्युलरचं, याचं स्प्रिंग बूटचं पण. कारण स्प्रिंग बूट मध्ये आपलं क्रेड ऑपरेशन राहत आहे आणि वेब एपीआय क्रिएट करणे. आणि तेच वेब एपीआय आपल्याला आपल्या रिॲक्ट ऍप्लिकेशन मध्ये वापरायचे. म्हणजे आपला सिलेबस पूर्णपणे पुढच्या शनिवारपर्यंत संपायला हवा. 2-4 दिवस खूप वाढू शकतात. ते डिपेंड करतात असं, काय कॉन्टेक्स्ट आहे, किंवा किती डाटा डिफरंट आहे तो, त्याच्यामध्ये किती डीपली आहे तो. ठीक आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. कुणाला काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स, प्लीज लेट मी नो. सर लेक्चरची रेकॉर्डिंग भेटेल का? मी युट्यूबला टाकतोय, बट ती का पब्लिश होत नाही काही माहित नाही मला. मी मागे 2-3 दिवसापासून सारखं करतोय. मी काय करेल, ड्राईव्हला अपलोड करेल आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा लिंक शेअर करेल फोल्डरचा. युट्यूबला आहे आपले, बट ते का होत नाही आय डोंट नो एक्झॅक्टली, बट मी करेल. ते नाही झालं तर मी अल्टरनेटिव्ह सोल्युशन ठेवलेलंच आहे. पण ते काय, ते 15 जीबीचा डाटा स्पेस आहे ना, तर आपले व्हिडिओज नाही म्हणते जवळपास एक 700-800 एमबीचे होत आहेत. आतापर्यंत जवळपास 10 जरी आपण सेशन रेकॉर्ड करायचं म्हटलं, तर 10 जीबी हेच झाले आपले. त्यामुळे ते जरा क्रिटिकल वाटतंय, बट मी करेल, नक्की करेल, काही हरकत नाहीये.